आज खूप बरें दिसता की आज सगळ्यात पयलीं म्हाका सांगून दिसता की छत्रपती शिवाजी महाराज आमी सगळेच हांगा आशिल्ले आमी आमचो आराध्य दैवत अशें मानतात आनी ताजे जे सुटकेचो दीस आशिल्लो म्हणजे 358वें आज आमी वर्धापन दीस साजरो करतात म्हणजे ज्या दिसा ताजी सुटका जाल्ली तो आमी शिव चातुर्य दिन म्हणून आमी मनयतात वर्सान वर्स मनयता हो आनी ह्या हाच्या खातीर गरुड झेप ह्या कार्यक्रमा खातीर आमच्या सांकवाळची ती खुबशी महिला आज थंय वतात आनी थंय ते आग्रा ते रायगड चलत वचून थंय आनी ते आपले नाटक थंय सादर करपा आसा पयले फावटी ह्यो सगळ्यो महिला आमी पळयले की राजाराम पाटील ताचे मुखेली आसा ही सगळी बायलां आमची तितली जाणटी आसा थोडी खूब वयस्कर आसा पूण ती उमेद म्हणान छत्रपती शिवाजी महाराजा खातीर एक आपलो एक कॉन्ट्रिब्युशन पूण तांकांय दिसता की आमी थंय वचून आमचें नाटक सादर करपा जाय कितलेशेच तेप आमी आयकतात तांचें नाटक बसोवपाक ताणें हें केली आनी हातूंतली खासियत म्हणटा ती ही सगळीं बायलां इवन शिवाजीचो रोल जी प्ले करतली ती बी बायल आसतली आनी ती थंय म्हाका दिसता रायगडाच्या वता आसतना थंय हें सादर जातलें हें खूब आमच्या खातीर गोंयकारां खातीर खूब म्हत्वाचो दीस आसा हांव तांचें तर अभिनंदन करताच की एक बरे कलाकार आमी पयल्या तांकां विविध मंचार आपली कला सादर करता आसतना हांव शिवाजी पाटीलाचे राजारामाचे हांव देव बरें करूं म्हणटा की असल्यो वेगळ्यो संकल्पना नाल्यार बायलांक फुडें करप नाल्यार आमकां पसून कोणाक फुडें काडप आनी हे महाराजांचे जे छत्रपती शिवाजी महाराज आसूं नाल्यार संभाजी महाराज आसूं छत्रपती हांचे सगळ्यांचे जे उदो करप आनी तांचे खरें हें आमकां सगळ्यांक दाखोवन दिवप आनी तातूंत भितर आमकां सहभागी करप हाज्या खातीर हांव तांचेय देव बरें करूं म्हणटा हांव सगळ्या ग्रुपाक हांव अभिनंदन करता तांचें की बरें तुमी आज गोंयकारांचें नांव थंय वचून रायगडा तुमी हें करतले शिवाजी कडेन मागता तुमी तांकां घेवन वता आसतना बरे भशेन बायलां आसा भुरगीं आसा हो धाकटो भुरगो म्हणजे हाजोच 7वो कार्यक्रम आसा तेंय चली बाल शिवाजी ताजे रोल प्ले करता आनी ताजोच हो 7वो कार्यक्रम आसा म्हणजे 7वो बाल शिवाजीचो रोल प्ले करतले इतले आगळे वेगळे अशे नाटक हांणी बसयलां आनी त्या खातीर ही आज सगळीं हांगच्यान भायर सरतात तांकां हांव शुभेच्छा दिता आनी बरें गोंयकारांचें जें नांव वयर काडटा ताच्या खातीर धन्यवाद सगळ्यांक म्हणजे आज देशा भितर छत्रपती शिवाजी महाराज आनी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हे आमच्या खातीर आराध्य दैवत तर आसाच पूण हांणी आमच्या खातीर जे कितें केल्या जे तांचे सॅक्रिफायसीस केल्या ते आमी केन्नाच विसरूंक शकना आमी अशेंय म्हणटा की आज आमच्या देवळा वयलो कळस आनी आंगारांतली तुळस सपोज आज शाबीत उरल्या जाल्यार ती ह्या दोनी महाराजां खातीर आसा तांणी प्रचंड अशे त्याग केले प्रचंड अशे पराक्रम केले जाणे करून आज आमी हांगा बरे हातून आमी रावूंक शकता आमच्या धर्माचें रक्षण करा बाकीच्यो सगळ्यो गोश्टी आमच्या गोंयकारां खातीर रक्षण आनी त्या खातीर म्हाका दिसता हें डिमांड करप हें साहजीक आसा आज धाकट्या भुरग्यां भितर आज पळयात तुमी धाकटी ही भुरगीं आसा मागीर तांचे भितर बसून एक छत्रपती शिवाजी महाराज नाल्यार छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हांचे बद्दल आतांसूनच इतलें इन्स्पिरेशन आसा की ते कायम दवरपा जाय आमच्या भुरग्यांनी हे सगळ्यांनी केन्नाच विसरपाक जायना हे सगळे हांव जे जितले उलयलां जे आमचे तांच्या खातीर त्याग आसा हे आमी कोणूच विसरूंक शकना त्या खातीर हांव सदांच मागणी करता की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हांचे धडे चडांत चड आमच्या पुस्तकांनी आसपा जाय आनी ते मान्य करून म्हाका ऑनरेबल आमचे CM डॉ प्रमोद सावंत हाणें ताची बुकाची चेंजीसूय केल्यो 10वी आनी 12वी तेय चेंज केले आज आमी मर्दनगड फोर्ट जो छत्रपती संभाजी महाराजाचो एकूच स्वताहून बांदिल्लो फोर्ट आसा जंय ते स्वता 1 म्हयनो राविल्ले ताजें रेस्टोरेशन करचें म्हणून मागला हाजें एकूच कारण आसा की ह्यो ज्यो सगळ्यो आमचे महान राजे आसा हांकां आमी केन्नाच विसरपाक जायना आनी ते विसरपाक जायना जाल्यार हे सगळ्या कार्यक्रमांसून नाल्यार फोर्टांसून तांच्या पुस्तकांसून वाचूंकूच साध्य जावंक शकता हाज्या खातीर म्हाका बरें दिसता खरेंच बरें दिसता आज जो 100 बायलांचो ग्रूप सांकवाळच्यांचो वता आज आग्रा खातीर वता आनी थंय ते छत्रपती शिवाजी महाराजांचेर एक नाटक शिवगाथा हे सादर करतली खऱ्या अर्थान ऐतिहासीक क्षण आसा हो कित्याक म्हणल्यार हे सगळे करतना आज बाकीचे सगळे ग्रूप हे जे नाटक करतना एंटायर छत्रपती शिवाजी महाराजाचे जे चारित्र्य आसा जे तांच्या बद्दल हे आसा ते सगळे हे ल्हान भुरगीं आसा तांकां ऑटोमॅटीक म्हणजे एक तरेचे तांकां बाळकडू म्हणना आमी तशें स्टार्ट केलां आनी म्हाका दिसता गोंयच्यान असो ग्रूप वचप आनी तशी ती सादर करप हाज्या खातीर खरेंच म्हाका अभिनंदन करून दिसता ह्या जे राजाराम पाटील साहेब आनी जी टीम आसा हे गरुड झेप ह्या कार्यक्रमा अंडर जे ते वता आनी हो शिव चातुर्य दिन हो साजरो करपाचो जो तांचो प्रयत्न आसा हो म्हाका दिसता खरेंच तोखणाय करपा सारको आसा हांव सगळ्यांक ह्या तांच्या प्रयत्ना खातीर खूब खूब
यश उणयता ताचें बरें करून जावन एक तांचे परत येतकीर आमच्याय खातीर हो एक प्रेजेंट करचो अशें म्हजें मागणें आसा. देव बरें. 368व्या 58व्या वर्धापन दिना खातीर शिव शौर्य दिन आसा पळय सेलेब्रेट करपा खातीर हांगाची एक सांकवाळ आनी कुट्टाळीची महिला जी कला शक्ती डान्स इन्स्टिट्यूट हांच्या पंगडाक काला आग्रा हांगा वचपाक पळयता त्या सांगाता कार्यक्रमाक आनी तांणी एक नाटक तयार केला शिवरायाच्या हातूंतल्यान आनी ते थंय सादर करतले. ही एक ऐतिहासीक घटना आसा कित्याक गोव्यांतल्यान 358 वर्ष हे केल्ले वता आनी ह्याच वर्सा फर्स्ट टायम गोवाची महिला एक जी आमची धडाडीची महिला आसा ती फुडें सरता आनी ते पंगड थंय वता आनी सादरीकरण करता. हाजें व्हडलें म्हाका कौतूक दिसता. हांव सगळ्या ह्या शिवप्रेमी ग्रुपाक आनी जे राजाराम पाटीलाच्या हांच्या अंदर आनी तांची जी सुप्रिया सावंत कला संस्कृतीची टिचर आसा आनी सौकिर्ती नायक आनी अमित दळवी नाट्य दिग्दर्शन आसा तांकां खरेंच हॅट्स ऑफ म्हणटा आनी तांकां ही जी प्रवासाची हे आसा ती बरी वचची. तांकां वाटेर कसलीच आडमेळ न येता. दामबाबाच्या कृपेन तांचे प्रवास सुखकर जावचो हें मागता आनी तांकां परत एकदां खूपच हॅट्स ऑफ म्हणटा आनी आयोजन करपी तांकांय बीन हॅट्स ऑफ म्हणटा. ही महिला खंय पावूं शकता हें आमी दाखोवंक शकतात. आज छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांना भारत देश नव्हे तर भारत देशाच्या बाहेर सुद्धा ज्ञानबद्ध आहेत आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून रायगडला जेव्हा आपला दौरा केला त्यावेळेचे तिथे अफजल खान आले होते आणि अफजल खानाचं आग्र्याहून रायगडला आता ही आमची गोव्याची जास्त करून फर्स्ट टाइम महिला आपलं एक नाटक सादर करण्यासाठी तिथे जात आहेत. खरं बघितलं तर जवळजवळ 358 वर्षाचा अगोदरचा हा प्रवास आज आपण सगळे हिंदू धर्मीय छत्रपती शिवाजीच्या मार्गावर चालणारी लोक आज तो रायगडावर जाताना जवळजवळ 1300 किलोमीटर आग्र्याहून रायगड चालत जावं लागतं आणि प्रत्येक वर्षी तिथे गोव्याहूनच नव्हे तर बाहेरच्या राज्याहून सुद्धा लोक येतात. पण गोव्याचं एक आकर्षण यावर्षी कुट्टाळीच्या गृहिणीने कुट्टाळीच्या एका सांस्कृतिक मंडळाने एक नाटक बसवलं आणि राजाराम पाटील हे जे गरुड झेब या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांनी यांना सगळ्यांना सर्वांना एकत्रित करून आज त्यांचा हा दौरा यशस्वीपणे रेल्वेने दिल्लीला जाणार. दिल्लीहून मग आग्र्याहून चालत जाऊन तिथे आपलं नाटक सादर करणार. मी असं म्हणेन की आमच्या गोमंतकातल्या फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्यांदाच या महिला तिकडे जात आहेत. त्या सर्व महिलांना मी आमच्या गोमंतकीच्या वतीने शुभेच्छा देतो आणि अशा पद्धतीचं त्यांचं नाटक फक्त आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने प्रयाण केलं हे दाखवण्यासाठी आणि आमच्या गोव्याचं नाटक सिलेक्ट केल्याबद्दल मी त्यांना सगळ्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या प्रवासाला कसल्याही प्रकारची अडचण न यावं असं ते आमच्या इथल्या स्थानिक देवता दामोदर असले त्यांच्याकडे मागतो आणि त्यांच्या सगळ्या प्रवासाला त्यांचा प्रवास सुखकर जावं असं मी म्हणतो आणि सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो. अँड जय हिंद, जय छत्रपती शिवाजी महाराज. आमचे सांकवाळ कुट्टाळचे भगिनी आयज आग्रा वयता. स्पेशली आयज हो हिस्टॉरिकल इव्हेंट जो आग्रा जाल्लो त्याचे विशीं तांकां जाणून घेवपा जाय आनी तांकां दाखोवपा सारके अरेंजमेंट जो केल्लो आसा जो गरुड झेब जी संस्था त्याचे वतीन आमचे राजाराम पाटील हांकां हांव उनुदीत परबी दिता. कित्याक हेचे पयलींय तेणी अशे जायते लोकांक घेवन एक्टिवेट करपाक तेणी दिल्ली व्हरून हाडल्या लोकांक जे स्पेशली पानिपत सारके जाग्यार. आनी आयज जेन्ना हांव जे वयता तांकां एकच सांगूंक सोदता की जेन्ना तुमी आग्रा वयता तेन्ना आग्रा जेन्ना संपूर्ण म्हायती तुमकां मेळटली. ह्या वेळार शिवाजी थंय गेलो कशे तरेन ते किल्ल्यार थंय ताका बंदिश केलो थंय ताका लायनी दवरलो ते सगळे गायड घेवन हेणी लोकां कडेन ते सगळ्यांनी आयकून घेवचें आनी किल्ल्या विशीं जी हिस्ट्री आसा ती तेणी जाणून घेवची. त्याचे नंतरच तांकां दिसतालें की बाबा आग्रा आमी कित्याक वयता. जे नाटक पयलो आशिल्लें आग्राहून दक्कन म्हणजे आग्राहून सुटल्या नंतर शिवाजी जेन्ना दक्कना येयलो तो कशे तरेन येयलो
आनी ताणें संभाजी खंय खंय दवरलो कित्याक जे तरेन ताणें ती आपली चाल चल्लेली त्या चालीमुळे तो सफल जावन परत आमच्या दख्खना पावलो ते हेजे व्हडेपण आनी आज ते व्हडेपण ती गाथा जर पळयतले त्याची शौर्य जर पळयतलो जाल्यार आयज ह्या भगिनींनी आनी राजारामाक सांगता गायड घेवन तांकां सगळे किल्लो भोंवडून दाखय जंय जंय ताका शिवाजी महाराजा जंय अरेस्ट केल्लो जंय ताका बंदखाणी दवरलेलो ते सगळे पळय आनी त्याच परेन हो हेजो शहाजहान औरंगजेबान शहाजहाना जंय बंदिस्त केल्लो तिवूय ताका थंय आहा जेन्ना तूं भितर सरता तेन्ना तुका एक हे दिसता किल्ल्याचे एक भव्यता दिव्यता अशी दिसता की हो किल्लो कसो आसतलो त्या वेळार आनी कशे तरेन शिवाजी तितूंतल्यान पेटारांतल्यान कसो भायर सरलो हे सगळे आज तांकां थंय पळोवंक मेळटलें आनी ही हिस्ट्री जावन आमची भुरग्यां जे माणकुली भुरगीं वयता तांकांय कळटलें तांकां सारकी हिस्ट्री दिवपाक थंय गायड घे तांकां बरे भाशेन गायड कर आनी आमची जे भुरगीं वयता बायलो वयता तांकां बरे भाशेन व्हरोन तूं परती हाड गोंया सेफ आनी कितें आसल्यार सांग आमी आसता तुजे फाटल्यान. तुम्हाला इतिहास माहिती आहे 17 ऑगस्ट 1966ला छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाली आणि तो दिवस शिवचातुर्थ दिवस म्हणून आम्ही साजरा करतो. गोमंतकातून प्रत्येक वर्षी आम्ही त्या कार्यक्रमात जातो. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती पिलाजी गोळे त्यांचे थेट 14व्या वंशातून आहेत. त्यांचं नाव मारुती आबा गोळे आणि त्यांनी ही मोहीम चालू केली आहे. आग्रा टू राजगड ते प्रत्यक्ष पायी प्रवास करतात आणि जवळ 2000 जवळ मावळे ते सामील होतात त्या कार्यक्रमाला. आम्ही गोमंतकातून माझ्या नेतृत्वाखाली गेली 4 वर्ष मी ही मोहीम राबवतो आणि यावेळी फर्स्ट टाइम प्रथमच मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी गावाच्या 100 गृहिणी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती शिवगाथा हा कार्यक्रम म्हणजे नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी जात आहेत ते. धन्यवाद.